नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। दिवाळी जवळ आली की सगळ्यांनाच आठवण येते ती म्हणजे खमंग, काटेरी आणि कुरकुरीत चकलीची। पण चकली स्वादिष्ट आणि परिपूर्ण होण्यासाठी तिची भाजणी अगदी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने बनवणे खूप महत्त्वाचे आहे। तीही अगदी अचूक। म्हणजेच आज आपण 1 किलोच्या प्रमाणात भाजणीची चकली ही रेसिपी पाहणार आहोत। दिवाळीच्या फराळात किंवा कधीही तुम्हाला चकली खाण्याची इच्छा झाली तर ही भाजणी तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण जाड बुडाची कढई घेतलेली आहे किंवा पॅन घ्यायचा आहे। तो गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा किलो तांदूळ धुवून सुकवून घेतलेले आहेत ते घालायचे आहे। कपाप्रमाणे आपण तांदूळ 4 कप घेतलेले आहे। तांदूळ घेताना तुम्ही कोणतेही घेऊ शकता। यामध्ये आपण सुरती, कोलम, आंबेमोहर किंवा रेशनचे तांदूळ वापरू शकतो। इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही, यामुळे चकली लूज होते। या ठिकाणी आज आपण रेशनचे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून हे चांगले सुकवून घेतलेले आहे। हे आपण सावलीमध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहे। तांदूळ भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि हे सतत ढवळत राहायचे आहे। तांदूळ थोडे फुलल्यासारखे आणि हलके पांढरट दिसू लागतात, म्हणजे ते व्यवस्थित भाजलेले आहे। त्यातून हलकासा सुगंध येतो, ही खूण आहे की तांदूळ चांगले भाजले आहेत। महत्त्वाची टिप्स म्हणजे तांदूळ जळणार नाही याची काळजी घ्यायची आणि तांदूळ सावलीतच वाळवायचे। सर्व तांदूळ भाजून झाले की ते एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे। आता आपण त्याच पॅनमध्ये हरभरा डाळ 200 ग्रॅम व कपाप्रमाणे 2 कप घालून घ्यायचे आहे आणि ही देखील आपण मंद गॅसवर सतत हलवत राहून भाजून घ्यायची आहे। भाजणीसाठी अनेकदा डाळी ही कोरड्याच वापरल्या जातात, त्यामुळे ही धुण्याची गरज फार नसते। जर तुम्हाला हवी असेल तर ही धुवून घेऊ शकता। काही वेळाने डाळीचा रंग देखील थोडासा हलका बदललेला आहे आणि सोनेरी आलेला आहे आणि सुगंध देखील येत आहे। ही हलकीशी डाग पडेपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची आहे। डाळ भाजली की नाही हे कसे ओळखायचे, तर डाळीला अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हलके डाग पडलेले आहे आणि मस्त याचा रंग बदललेला आहे, म्हणजे आपली ही डाळ मस्त अशी भाजून झालेली आहे। हरभरा डाळ भाजताना थोडा जास्त वेळ लागतो, म्हणजे या ठिकाणी 7 मिनिटं लागलेली आहे आणि 7 मिनिटानंतर ही एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी खमंग भाजून झालेली आहे। ती देखील आपण तांदूळ काढलेल्या परातीमध्ये काढून घ्यायची आहे। नंतर त्याच पॅनमध्ये आपण मुगाची डाळ घेतलेली आहे 100 ग्रॅम व कपाप्रमाणे ही पाऊण कप घेतलेली आहे। ही देखील आपण मंद ते मध्यम आचेवर ही चांगली भाजून घ्यायची आहे। मुगाची डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, ही लगेच भाजली जाते। त्यासाठी आपण ही व्यवस्थित लक्ष देऊन हलवून घ्यायची आहे। मूग डाळ घातल्याने चकलीची चव आणि कुरकुरीतपणा छान येतो। ती मस्त खमंग आणि डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे। ही देखील आपली भाजून झालेली आहे, ही आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण साल काढलेली उडदाची डाळ 50 ग्रॅम घेतलेली आहे आणि कपाप्रमाणे ही अर्धा कप घेतलेली आहे। म्हणजे आपण तांदळाच्या सर्व साहित्य निम्मे निम्मे करत यायचे आहे। हे प्रमाण जर तुम्ही योग्य घेतले तर तुमची चकली परफेक्ट अशी होते आणि कधीच फसणार नाही। मुगाच्या डाळीप्रमाणेच ही देखील पटकन अशी भाजली जाते, त्यासाठी आपण ही जास्त हलवत राहायचे आहे आणि अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे। एकदम मंद आचेवर ही खमंग अशी भाजून घेतलेली आहे। 3 मिनिटातच ही डाळ पटकन भाजून झालेली आहे। नंतर त्याच पॅनमध्ये आपण 100 ग्रॅम पोहे म्हणजेच 1 कप पोहे घेतलेले आहे। पोहे देखील आपण हलके कुरकुरीत होईपर्यंत आणि फुलेपर्यंत भाजायचे आहे। पोहे भाजताना अगदी शेवटी म्हणजेच सर्व डाळी भाजल्यानंतर पॅनमध्ये घालून घ्यायच्या आणि एकदम कुरकुरीत करायचे आहे। तसे पोहे देखील आपले फुललेले आहे, हे आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण भाजणीमध्ये साबुदाणा देखील घालणार आहोत। त्यासाठी आपण साबुदाणा या ठिकाणी 30 ग्रॅम घेतलेला आहे आणि चमच्याप्रमाणे आपण 3 चमचे घेतलेला आहे आणि हा देखील भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा फुटू लागलेला आहे, म्हणजे यामध्ये हवा जाते आणि तो हलका होतो। याचा रंग देखील हलका पांढरट येतो आणि या ठिकाणी साबुदाणा मस्त असा भाजून झालेला आहे। हे भाजायला जास्त वेळ लागत नाही, कारण सुरुवातीला आपण सर्व साहित्य भाजलेले आहे आणि पॅन आपण जाड बुडाचा घेतलेला आहे, त्यामुळे तो गरम असतो। यामध्ये हे पटकन भाजले जाते। गॅस आपण कमी करूया आणि हा देखील आपला भाजलेला तयार झालेला आहे। हलका भाजून घेतलेला आहे, तो देखील आपण काढून घ्यायचा आहे। सर्व साहित्य भाजताना एकदम खमंग आणि मंद ते मीडियम आचेवरच आपण भाजून घ्यायचे आहे।
नंतर आपण धने घेतलेले आहे. धने या ठिकाणी आपण 30 ग्रॅम घेतलेले आहे आणि चमच्याप्रमाणे 4 चमचे घ्यायचे आहेत. चमच्याचे प्रमाण घेताना एकाच चमच्याचे ठेवायचे आणि त्याच चमच्याप्रमाणे आपण धने घेतलेले आहे आणि हे आपण हलके भाजून घ्यायचे आहे. धने जास्त काळे केले तर ते कडवट होतात, त्यासाठी अशा प्रकारे आपण धने भाजून घेतलेले आहे. आणि नंतर सर्वात शेवटी म्हणजे आपण जिरे घालून घेणार आहोत 20 ग्रॅम आणि चमच्याप्रमाणे 2 चमचे घालायचे आणि हे आपण गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरच हे आपण परतून घ्यायचे आहे. धने आणि जिरे घातल्यामुळे चकली आपली एकदम खमंग आणि टेस्टी अशी तयार होते. त्यासाठी हे दोन्ही आपण हलके भाजून यामध्ये घालून घेतलेले आहे. सर्व हे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. या ठिकाणी सर्व भाजणी आपली भाजून झाल्यानंतर मोठ्या परातीमध्ये घेतलेली आहे आणि ही अशा प्रकारे थंड झालेली आहे. थंड झाल्यानंतर आपण चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि एक डब्बा घेतलेला आहे आणि डब्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. म्हणजे आपण ही गिरणीवरती दळून आणणार आहोत. त्यासाठी आपण डब्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे आणि नंतर गिरणीमधून एकदम बारीक अशी दळून घ्यायची आहे. महत्त्वाची टिप्स म्हणजे भाजणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतरच ही गिरणीमधून अशा प्रकारे एकदम बारीक अशी दळून आणायची आहे. तुम्हाला दाखवते, दळून आणलेली आहे. एकदम बारीक अशी आपली ही दळून झालेली आहे. दळून आणलेले पीठ आपले पूर्णपणे थंड झालेले आहे. थंड झाल्यानंतर आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये चकलीसाठी भाजणी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे भाजणीचे पीठ वापरून कुरकुरीत खमंग चकली कशी बनवायची ते पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन दिवाळीच्या रेसिपींसोबत.